तर भाईलो सीन असा आहे ना की जेव्हा आपण पाण्यात उडी मारतो, जेव्हा कुठलाही माणूस पाण्यात उडी मारतो ज्याला पोहता येत नाही, तो पण पोहायला लागतो का? जेव्हा पाणी नाकापर्यंत येतं ना, जेव्हा पाणी नाकात घुसतं ना, तर त्याचे हातपाय बरोबर चालायला लागतात. तो बरोबर पाण्यावरती येतो आणि किनाऱ्यावरती जाऊन थांबतो, स्वतःला सावरतो. नाकापर्यंत पाणी गेल्यानंतरच माणूस काय ना काहीतरी करतो, पाण्यामध्ये पण आणि पाण्याच्या बाहेर पण. जेव्हा नाकात पाणी घुसतं तेव्हा ते डोक्यात जातं आणि काय सुचत नाही, तेव्हाच माणसाला खूप काय काय गोष्टी सुचतात आणि स्वतःहून तो हालचाली करतो. तर नाकापर्यंत पाणी जायची वाट नका बघू, गेलं तरी ठीक आहे, डोकं शुद्धीवरती येतं, भानावरती येतं माणूस, पण नाकात पाणी जाण्याच्या अगोदरच हालचाल करा आयुष्यामध्ये. मग कुठे येऊन तुम्ही काठावरती येऊन सावराल स्वतःला. एवढाच हा थॉट होता. चांगला विचार आहे, विचार करा या गोष्टीबद्दल, खूप महत्त्वाचा विचार. चलो बाय बाय.